पर्यंत लाडक्याचा 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आज हप्ता वाटप होणार का? 15 ऑगस्ट आहे आणि बऱ्याच लाडक्या ताईंना आजचं वाटत आहे हे 15 ऑगस्ट निमित्त हप्ता वाटप होणार आहे. तर बघा लाडक्या ताईंना काही वेळ शिल्लक राहिलेला आहे आणि या वेळेमध्ये हा हप्ता वाटप होणार आहे का नाही या तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगणार आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की 15 ऑगस्टला वाटप होणार आहे असं बोललं जात आहे. पण लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला 12 तारखेला GR जो आलेला आहे त्याच्यानुसार एक हप्ता वाटप तो तुमचा 100% होणार आहे. पण या ठिकाणी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी बोललं गेलेलं आहे की 3000 रुपये तुमच्या अकाउंटला रक्षाबंधनानिमित्त भेटणार. याच्यामुळे या ठिकाणी काय होऊ शकतंय, या ठिकाणी विलंब होऊ शकतो. जर हा विलंब झाला तर 2 हप्ते तुम्हाला एकत्र भेटू शकतात. अशा स्वरूपाच्या बातम्या समोर आल्यात, ती बातमी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर लाडक्यानो बघा, जर आज कुणाला हप्ता वाटप झाला तर त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, तुमचं नाव जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला जर हप्ता वाटप झाला तर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला किती रुपये जमा झालेले आहेत. चला वेळाच्या व्हिडिओला सुरुवात करतो. 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आज 15 ऑगस्ट आहे. सर्वांना या 15 ऑगस्टच्या म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्व लाडक्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आज सकाळपासून व्हिडिओ बनवण्याचं एकमेव कारण होतं कारण की मी या ठिकाणी वेगवेगळ्या एका कार्यक्रमाला गेलो होतो, त्याच्यामुळे या ठिकाणी वेळ नाही भेटला. पण लाडक्यांना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जो हप्ता असणार आहे तो आज भेटणार आहे का नाही, आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे का नाही हे तुम्हाला सांगणार आहे. आज 15 ऑगस्ट आहे, उद्या 16 ऑगस्ट आहे, 17 ऑगस्ट खूप महत्वाची तारीख आहे हे तुम्हाला मी पहिल्यापासून सांगत आहे. 17 ऑगस्ट पर्यंत वाट बघायची आहे. आता बघा 12 तारखेला हप्ता भेटला, GR भेटलेला आहे आणि 17 तारखेपर्यंत म्हणजे 4-5 दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी काय होणार आहे हे सगळं सांगतो. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ आहे. तर आज हप्ता वाटप होणार का नाही हे तुम्हाला सांगतो. चला त्याचबरोबर महिला व बाल विकास विभाग यांच्या अधिकाऱ्यातर्फे एक महत्वाची बातमी समोर आली. ती बातमी पण तुम्हाला मी सांगितली होती, तरी पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो लाडक्याताईंनो, या अधिकाऱ्यांनी म्हणजे महिला व बाल विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी एक गोष्ट सांगितली आहे की 3000 रुपये तुम्हाला भेटतील. आता ते कशा स्वरूपात भेटणार आहे ते तुम्हाला सांगतो, काळजी करू नका. त्याचबरोबर हा जो 2100 रुपयाचा हप्ता आहे, आपण जवळजवळ 1-1.5 महिन्यापासून ही मागणी दररोज मांडत आहोत की लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, 2100 रुपये द्या आणि हे कधी द्यायला चालू करणार आहेत, कारण की 2 वर्ष पूर्ण संपत आहेत आणि ह्या जो असणारे हप्ता तो 2 वर्षाचा हप्ता असणार आहे. 2 वर्षानंतरचा हा पहिला हप्ता असणार आहे. त्याच्यामुळे 2100 रुपये भेटावेत अशी आपण सरकारकडे प्रत्येक व्हिडिओमध्ये मागणी करत आहोत आणि त्या मागणीला कुठंतरी आता प्रोत्साहन किंवा प्रतिसाद मिळायला दिसत आहे लाडक्यांनो. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण जर गप्प बसलो, काहीच नाही बोललो तर काही होणार नाही. बऱ्याच लाडके ताई म्हणत असतील की 2100 रुपये दादा तू बोलतो, प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलतो 2100 रुपये भेटायला पाहिजेत पण काही भेटणार नाहीत. हो, नाही भेटले तर चालतील, पण लाडक्या बहिणीने एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण या ठिकाणी शांत बसलो, काहीच बोललो नाहीत तर आपल्याला काहीच भेटणार नाही. त्याच्यामुळे काही ना काही आपल्याला मागणी करत राहावी लागणार आहे, लाडक्या बहिणीसाठी झटत राहावं लागणार आहे आणि आपल्या थोड्या थोड्या का होईना मागण्या पूर्ण व्हायला लागल्यात. जर आपण आवाज नाही उठवला तर कोणी आपल्या मागण्या पूर्ण करणार नाही. आणि 2100 रुपयाचं पण असंच आहे लाडक्यांनो, आपण मागणी करत नाही राहिलो तर सरकार आपल्याला काही देणार नाही. त्याच्यामुळे आपली मागणी असणार आहे 2100 रुपये भेटायला पाहिजे. आणि 2100 बद्दल आता बघा एक चांगली बातमी समोर आली, ही बातमी तुम्हाला मी दाखवणार आहे. आजची 15 ऑगस्टची बातमी तुमच्या समोर आहे. या ठिकाणी महाराष्ट्र देशा न्यूजपेपरमध्ये ही बातमी आली. 15 ऑगस्टच्या ह्या तुम्हाला दिवस पण दिसत आहे. लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडल्यास दिल्लीहून आणतो, रामदास आठवले यांनी ही वक्तव्य केलेलं आहे. आता ते कुठून आणतील, कसे आणतील ते पुढे बघू, पण महत्वाचा मुद्दा काय या ठिकाणी, 2100 रुपये द्या. आपण ज्या मागण्या करायलोत लाडक्या ताईंनो त्याला कुठेतरी प्रोत्साहन भेटायला लागलंय. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो बघा, जर कोणीच काही बोललं नाही तर काही भेटणार पण नाही. कोणी काहीतरी बोलायला सुरुवात केलं तर आज ना उद्या ते भेटायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, डोळे उघडा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा लाडक्या ताईंनो, आपल्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना सपोर्ट करा. 2100 रुपयाची मागणी आपण आता करतोय, भली ती आता पूर्ण होणार नाही पण सरकारने कधी ना कधी ह्या वर्षात, दुसऱ्या वर्षात, तिसऱ्या वर्षात तरी ती मान्य केली तर 2100 रुपये लाडक्या ताईंनो आपल्याला भेटतील. हा आपला मोठा विजय असणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे, जास्तीत जास्त सपोर्ट करायचा, 2100 रुपये भेटायला पाहिजेत. आता तुम्हाला खूप महत्वाची ही गोष्ट सांगणार आहे की आज हप्ता वाटप होणार आहे का नाही, मग काय करायचं नेमकं. या ठिकाणी 12 ऑगस्टला GR आलेला आहे. आज आहे 15 ऑगस्ट, शनिवार या ठिकाणी आहे. वाटप या ठिकाणी आज आतापर्यंत झालेलं नाहीये, ही गोष्ट क्लिअर आहे. पण अजून पण वेळ गेलेला नाहीये. आज आपण बघू शकतो एक संध्याकाळपर्यंत वाटप होऊ शकते का. जर वाटप झालं तर चांगलीच गोष्ट आहे, पण
आता सुट्टी असते आणि सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी वाटपाचे चान्सेस खूप कमी आहेत. पण असं नाही की सुट्टीच्या दिवशी वाटप होत नाही, वाटप होतं, पण आज या ठिकाणी उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे आता तर शक्यता कमी वाटते. पण झालंच, सरकारने टाकलेले असतील तर चांगली गोष्ट होईल. संध्याकाळी या ठिकाणी 5 ते 8 याच्या दरम्यान पण पैसे पडतात, त्याच्यामुळे आपण हे थोडंफार बघत राहूया. जर कुणाला जर अकाउंटला पैसे आले तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, हो गुरुदादा आम्हाला पैसे आले. नाही आले काळजी करू नका, आपल्याकडे 12 तारखेचा GR आलेला आहे. GR नुसार म्हणजे GR आला म्हणजे पैसे 100% भेटणार. त्याच्यामुळे फक्त आता मागे 1-2 दिवस पुढे, 2-3 दिवस पुढे होतील. पण अजून याच्यात एक बातमी लाडक्या बहिणींनो समोर आली, ती म्हणजे ह्या वेळेस रक्षाबंधनाचं काहीतरी गिफ्ट भेटेल याच्या चर्चा देखील सुरू आहेत. आणि या चर्चेमुळे काय होऊ शकतं लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट सांगतोय की हा जो हप्ता आहे 15 ऑगस्टच्या ऐवजी थोडाफार 20-22 तारखेपर्यंत लक्षात घ्या. 17 ऑगस्टला सोमवार आहे, हा एक दिवस महत्वाचा आहे. 17 ऑगस्टला पण वाटप होऊ शकतं. लक्षात घ्या, हा खूप महत्त्वाचा दिवस असेल 17 ऑगस्ट. मी आधीपासून तुम्हाला हा 17 ऑगस्ट सांगत आहे. तुम्ही बघितलं असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये मी 17 ऑगस्ट हा एक खूप महत्त्वाचा सांगतोय, कारण की 2 वर्षापूर्वी 17 ऑगस्टला सुरुवात झाली. 2 हप्ते एकत्र भेटले होते, 3,000 रुपये भेटले होते. तर यावेळेस पण सरकारला विनंती आहे, सरकार मायबाप रक्षाबंधन जवळ आलंय, 2 हप्ते असे पण जुलै संपलाय, ऑगस्ट सुरू झालाय, तर 2 हप्ते आम्हाला एकत्र टाका सरकारला, ही पण आपली विनंती असणार आहे. आता 24 ऑगस्ट शेवटचा आठवडा सुरू होणार आहे. 24 ऑगस्टला जर 24 ऑगस्ट पर्यंत हप्ता नाही आला, हे पण सांगतोय लाडकी आत्ता सांगतोय, कारण पुन्हा जाऊन म्हणताल की सर तुम्ही म्हणत होता, गुरुदादा तू म्हणत होता की बाबा हप्ता वाटप आज होणार आहे, उद्या होणार आहे, ह्या वेळी होणार आहे. पण अजून सांगतोय, यावेळेचा हप्ता वाटप गेम चेंजिंग असणार आहे. 2 वर्ष पूर्ण झालेचा हा हप्ता असणार आहे. त्याच्यामुळे आणि रक्षाबंधनाचा हप्ता असल्यामुळे लाडक्या ताईंच्या वतीने सरकारला पण हीच विनंती की 3,000 रुपये टाका. 3,000 रुपये तुम्हाला कसे टाकायचे ते तुम्ही तुमचं बघा. आम्हाला 3,000 रुपये हवेत. लाडक्या बहिणीच्या वतीने या दादांना म्हणजेच कुणाला, मुख्यमंत्री साहेबांना एक या ठिकाणी एक मागणी आपण म्हणूया, लाडक्या बहिणीची दादांना मागणी की आम्हाला यावेळेस 3,000 रुपये टाका आणि सरसगट ज्या लाडक्या ताई बाहेर काढल्या त्यांना पण मध्ये घ्या आणि त्यांना पण 3,000 रुपये टाका. कारण की बघा, ज्यावेळेस निवडणुका होत्या, निवडणुकीच्या वेळेस सरकारने आपल्याला हक्काने मागितले होते पैसे, मतं मागितले होते. तुम्ही सगळ्यांना माहीत असेल लाडक्या बहिणींनो, हक्कानी मतं मागितले होते, आम्हाला मतदान करा, आम्ही तुम्हाला आमची गुरुदक्षिणा देऊ. आता गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली, लाडक्या बहिणींनी मतं दिलेत, त्यांचा सपोर्ट सगळा लाडक्या बहिणींनी सरकारला दिलाय. आता सरकारची या ठिकाणी काळजी आहे, सरकारची जिम्मेदारी आहे की लाडक्या बहिणींना आता 3,000 रुपये रक्षाबंधनाला भेटायला पाहिजेत. तुम्हाला काय वाटते लाडक्या बहिणींनो, कमेंट बॉक्समध्ये मला पट सर्वांनी सांगायचं आहे. कारण की यावेळेसची रक्षाबंधन हुकली तर मग पुन्हा काही 2-3 वर्ष पुन्हा काय भेटत नाही लाडक्या बहिणींनो. त्याच्यामुळे 2100 रुपये पण द्या, ही एक मोठी मागणी आहे. सरकारने ती पण आपली पूर्ण करावी. इथेच थांबतो. काही अडचणी असतील आणि पैसे जर आले तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.